आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो। जेव्हा जेव्हा आपण या आदर्श साठी आपण जेव्हा जेव्हा आपल्याला बोलवले तुम्ही पूर्ण ताकदीने आल्यामुळेच पोलिसांनाही आणि प्रशासनालाही याची दखल घ्यावी लागली। एअरपोर्टवर एक छावणीचा स्वरूप देण्यात आला होता। त्यांना इतकी भीती होती की आदर्श किती ठेवीदार तिथे येणार आहे। आमची चर्चा झाली मुख्यमंत्र्यांसोबत। याच्या अगोदर जेव्हा मी एअरपोर्टमध्ये दाखल झालो तर सगळे वरिष्ठ अधिकारी ज्याच्यामध्ये विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, आयजी साहेब, डीडीआर हे सगळे लोक उभे होते। बेटा तू बैठ केलेलं सांगितलं। ते सगळे लोक होते आणि एका अधिकाऱ्याने मला विचारलं की काय करणार तुम्ही आज। मी म्हटलं मुख्यमंत्र्यांनी ठोस काही बोललं नाही तर तुमची लाडली बहीण आणि माझी लाडली बहीण कशी आहे हे दाखवणार मी तुम्हाला। मग अब्दुल सत्तार साहेब माझ्यावर खूप रागावले। इतका मोठा कार्यक्रम आम्ही घेत आहे त्याच्यामध्ये अडचण कशाला निर्माण करत आहे। मी म्हटलं तुम्ही जे कार्यक्रम घेत आहे, जे जितके नेते मंडळी आज तुमच्या सोबत उभे आहे ते महिलांना फुकटात 1,500 रुपये देणार आहे लाडली बहीण म्हणून। हे लोकांचे तर कष्टाचे पैसे आहे, हक्काचे पैसे आहे। 46,000 कोटी रुपये 46,000 करोड रुपीज दरवर्षी या लाडली बहीणसाठी देणार आहे सरकारने म्हटले आहे। मी आपल्याला सांगतो फक्त निवडणुकीपुरती हे पैसे मिळणार। निवडणूक संपला की लाडली बहीण नाही, लाडली भाऊ नाही, लाडला कोणी नाही। म्हणजे निवडणुकीच्या वेळी 500 रुपयामध्ये मत घ्यायचं, 1,000 रुपयामध्ये मत घ्यायचं। मी माझ्या निवडणुकीमध्ये हे अनुभव केलेला आहे कशा प्रकारे 1,000, 2,000, 500 रुपयामध्ये मत घेण्यात आले होते आणि हेच लोकांनी पैसे आणून दिले होते। त्यांना असं वाटलं होतं। मी आज खूप जबाबदारीने सांगतो, मानकापेच्या एका जवळच्या नातेवाईकांनी सुद्धा मला पाडण्यासाठी पैसे दिले होते की हे माणूस पडला तर हे आदर्शवाल्यांच्या सोबत उभे राहणार नाही। मी तुम्हाला पहिल्यापासून शब्द दिले होते की हे जे मुद्दा आहे याचा निवडणुकीशी काही संबंध नाही। मी पराभव झाल्यानंतर सुद्धा मी आज पुन्हा आपल्याला एक आश्वासन देतो की जोपर्यंत तुमचा 1-1 रुपया परत मिळणार नाही इम्तियाज जलील तुम्हाला सोडणार नाही, तुमच्या सोबतच पूर्ण ताकदीने राहणार। मग जे आपले लाडली बहीण भेटायला गेले होते त्यांच्या ज्याप्रमाणे पोलिसांनी त्यांची छानबीन केली, फ्रिस्किंग केले, त्यांना अशी भीती होती की कोणी पेट्रोल आणलं का, कोणी आत्मदान करण्यासाठी काही आणलं का। मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की एक लास्ट वॉर्निंग देतो तुम्हाला, आता सगळ्यांचा संयम तुटलेला आहे।
मुख्यमंत्री साहेब येत आहे, गोरगरीब लोकांना पैसे मिळत असेल तर आम्हाला काहीही हरकत नाही. मला फक्त हे सांगायचे आहे, या लोकांचे कष्टाचे पैसे लवकरात लवकर मिळायला पाहिजे, हेच आमचा उद्देश होता आज मीटिंग करण्याचा. मग मुख्यमंत्री साहेब जेव्हा आले तर त्यांच्या सोबत आम्ही चर्चा केली. एक उदाहरण आपल्याला देतो की जेव्हा सरकार, प्रशासन सगळ्यांची हात मिळवणी असते, कारण पैसा कोट्यवधी रुपयेचा आहे. ज्या मानकापे आणि त्यांचे सगळे डायरेक्टर जेलमध्ये बंद आहे आज, त्या सगळ्यांनी, मानकापेच्या सगळ्या परिवारांनी खूप मोठे मोठे वकील लावलेले आहे जामीनवर सुटण्यासाठी. आज नाही तर उद्या कोर्ट त्यांनाही जामीन देतील. आणि कोणत्या कारणाने देणार की जेव्हा एक फायनान्शियल पैशाचा पतसंस्था किंवा बँकेचा फ्रॉड होतो तर त्याची फॉरेन्सिक ऑडिट करावं लागतं. फॉरेन्सिक ऑडिट म्हणजे पैसा आला कुठून, गेला कुठे, म्हणजे कुणाला 2 कोटी रुपयाचा कर्ज दिलं तर ते कर्जाचा